कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाची सहकारी संस्था असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचा नवा अध्यक्ष आज ठरणार आहे। अरुण डोंगरे यांनी आपल्या चेअरमन पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक घडामोडी घडलेल्या आहेत। सुरुवातीला शशिकांत पाटील चोयेकर या संचालकांचं नाव अध्यक्षपदासाठी शिक्कामोर्तब झाले असल्याची चर्चा सुरू होती। मात्र त्यानंतर काल सायंकाळी अनेक घडामोडी घडलेल्या आहेत, अनेक बैठका झालेल्या आहेत। मंत्री हसन मुश्रीफ असतील, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील, आमदार चंद्रदीप नरके असतील, विनय कोरे असतील, यांच्यासोबतच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील असतील, यांच्यामध्ये बैठक झाली आणि या बैठकीनंतर नावीद मुश्रीफ, अजित नरके किंवा अमरीतसिंह घाटगे यांच्या तिघांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आली असल्याचं बोललं जातं आहे। मात्र एकूणच बंद लकोट्यातून आज प्रधान कार्यालयामध्ये संचालकांची जी बैठक होणार आहे, या बैठकीमध्ये बंद लकोट्यातून नव्या अध्यक्षांचं नाव जाहीर केलं जाणार आहे। त्यामुळं गोकुळचा नवा अध्यक्ष कोण हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सगळ्या कोल्हापूर जिल्ह्याचं आणि सहकार क्षेत्राचं लक्ष या गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे लागून राहिलेलं आहे। आज दिवसभरात होणाऱ्या सर्व घडामोडी आम्ही आपल्या के न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। अशाच नवीन ताज्या घडामोडीसाठी आजच के न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध। या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत, अद्ययावत लॅबोरेटरीज, इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर।